भिवंडीत गुन्हे शाखेने 32 कोटींचे एमडी ड्रग जप्त केलेत आणि या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। गुप्त माहितीनुसार पोलिसांनी रांजणोली भिवंडी बायपास जवळ ही कारवाई करत 15 किलोचा एमडी पदार्थ जप्त केलाय। ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांचा दंड माफ करण्यासाठी अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्यात। मात्र या निर्णयामुळे राज्य सरकारचं कोट्यवधींचं नुकसान होणार आहे। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। पालघरच्या स्मशानभूमीजवळ काळी बाहुली, शेंदूर, तांदूळ, काही लिंबू आणि अघोरी पूजेचं साहित्य आढळलंय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणी प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केली नाही, त्यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होतोय। नवी मुंबई महानगरपालिकेनं रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामं वेगानं हाती घेतली आहेत। बेलापूर विभागांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू आहे। तर येत्या 10 दिवसांवर गणेशोत्सव असल्यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामाला देखील वेग आलाय। नवी मुंबई ते मुंब्रा जोडण्यासाठी एक नवीन प्रकल्प सुरू होणार आहे। कटाई नाका ते मुंब्रा असा 6 किलोमीटर लांबीच्या उन्नत प्रकल्पाला किनारपट्टी क्षेत्र नियमासंबंधीची परवानगी मिळाली। MMRDAनं हा प्रकल्प हाती घेतलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।